शहरं सोडून आपण कोकणात फिरायला का येतो? कारण शहरात राहून आपण जे गमावलंय तो निसर्ग आणि संस्कृती इथल्या माणसांनी राखून ठेवलाय. बरोबर ना? पण मला सांगा, इथे आल्यावर पर्यटनावर जो पैसा तुम्ही खर्च करता तो खरंच कोकणला जपणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचतोय का? की फक्त कोकणचं नाव वापरून आमच्याच जमिनी बळकावून इथलं जंगल तोडून उभ्या राहिलेल्या लक्झरियस रिसॉर्टला जातोय? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, जे निसर्ग सौंदर्य पाहायला तुम्ही कोकणात येता ते वाचवण्यासाठी पर्यटन कसं करायचं. कोकणात येऊन फक्त जागा एक्सप्लोअर करण्यापेक्षा सामान्य शेतकऱ्यांचं जीवन एक्सप्लोअर करा, जे शेतीसोबत जंगलही जपतात, गायी बैल पाळतात. तीच माणसं खरं कोकण जपतात. बेस्ट क्वालिटी अन्न निर्माण करण्याची, मिनिमलिस्टिक जगण्याची कला मुलांना पर्यटनातून शिकवायला हवी. जमीन फुलवणाऱ्या कोकणातल्या बाया खरं तर सायंटिस्ट असतात. निसर्गातून शिकून प्रत्येक सीझनची इकॉलॉजिकल रेसिपी त्या बनवतात. महागड्या रेस्टॉरंटमध्ये पैसे घालवण्यापेक्षा तेच पैसे ह्यांना दिले तर तुम्हालाही गावठी हेल्दी अन्न मिळेल आणि कोकणालाही तुमचा आधार. ब्रँडेड कोकणी मेवा आउटलेट्सपेक्षा ना गावठी बाजारात जा. टोपलीतली मातीची समृद्धी घेऊन बसलेली आजी हीच कोकणाच्या मातृसत्तेची साक्ष आहे. तिला 4 पैसे मिळाले तर कोकणाची ओळखही जिवंत राहील, त्यात तुमचा वाटा असेल. कोकण म्हणजे भारतीय जगण्याचं एक म्युझियम आहे. ते जिवंत ठेवायचं असेल तर फक्त व्हिडिओत नाही तर आपल्या जगण्यात उतरवायला हवं. तुम्हालाही असं कोकण एक्सप्लोअर करायचं असेल तर या उन्हाळ्यात या वाहत्या नदीसोबत कोकणातलं जीवन कसं चालतं ते अनुभवायला या. न्हय, अ स्पिरिच्युअल जर्नी ऑफ अ फ्री फ्लोईंग रिव्हर इन कोकण.